त्याची जरा एक रिव्हिजन करू. आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्हला सुरुवात केलेली होती. हॅलोजन डेरिव्हेटिव्हमध्ये आपण सर्वात पहिले त्याचं इंट्रोडक्शन बघितलं. इंट्रोडक्शन नंतर त्याचं क्लासिफिकेशन बघितलं. क्लासिफिकेशन नंतर त्याचं नॉमेनक्लेचर बघितलं. नॉमेनक्लेचर नंतर त्याचं फिजिकल प्रॉपर्टीज बघितल्या. फिजिकल प्रॉपर्टीज नंतर केमिकल प्रॉपर्टीजला आपण सुरुवात केलेली होती. तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे इलिमिनेशन रिॲक्शन. आता या इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये सर्वात पहिले आपण डिहायड्रोहॅलोजनेशन. व्हॉट इज मिनिंग बाय द डिहायड्रोहॅलोजनेशन? दॅट इज हायड्रोजन अँड हॅलोजन ॲटम. नीट लक्षात घ्या. दॅट इज हायड्रोजन अँड हॅलोजन ॲटम आर रिमूव्ह. याच्यामध्ये काय होईल? एक हायड्रोजनचा ॲटम, दुसरा हॅलोजनचा ॲटम, हे काय होतील? रिमूव्ह होतील. रिमूव्ह झाल्यानंतर काय तयार करेल? तो ENE म्हणजे दॅट इज अल्केन, डबल बॉन्ड फॉर्म करेल. आपण एक जनरल रिॲक्शन इथं ब्लॅकबोर्डवर लिहिलेली आहे, ती बघू पहिले. ते आहे बेस. बेस काय करेल? अटॅक करेल. हा जो असेल हा बीटा कार्बन असेल आणि हा अल्फा कार्बन असेल. मग बीटा कार्बन मधला हायड्रोजन आणि अल्फा हायड्रोजन मधला हॅलोजन हे काय होतील? रिमूव्ह होतील बाय अल्कोहोलिक KOH. एक बीटा असेल, दुसरा अल्फा असेल. बीटा मधला हायड्रोजन आणि अल्फा मधला हॅलोजन ॲटम हे दोघंच्या दोघं रिमूव्ह होतील. दिस रिॲक्शन इज कॉल्ड ॲज डिहायड्रोहॅलोजनेशन. मग त्याच्यानंतर काय घडलं? इथं काय झाला? डबल बॉन्ड फॉर्म झाला. कारण एकाचा हायड्रोजन गेला, एकाचा हॅलोजन गेला. इट इज अ सिंगल बॉन्ड कन्वर्टेड इनटू डबल बॉन्ड. जो बेस असेल तो बेस हायड्रोजनला अटॅक होईल आणि हॅलोजन ॲटम हा सेपरेट होईल. मग याचा आपण एक एक्झाम्पल घेऊ. समजा आपण एक्झाम्पल घेतलं. दॅट इज 2-bromobutane. 2-bromobutane. CH3 CH2 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 Br. CH2 2-bromobutane. 2-bromobutane. तर याच्यामध्ये काय आहे की Brचा ॲटम जो आहे, हॅलोजनचा ॲटम, दिस कार्बन ॲटम, दिस कार्बन ॲटम. म्हणजे हा पण बीटा कार्बन येईल, हा पण बीटा कार्बन आणि हा कोणता येईल? अल्फा येईल. मग अल्फा कार्बनला काय आहे? हॅलोजनचा ॲटम. एका बीटा कार्बनला हायड्रोजन आणि दुसऱ्या बीटा कार्बनला हायड्रोजन. मग या अशा वेळेस काय घडेल? त्याचे दोन प्रॉडक्ट येतात. किती प्रॉडक्ट येतील याचे? दोन. आपण 1 बाय 1 पहिला. याला आपण नाव म्हणू बीटा 1, बीटा 2 आणि हिचा अल्फा कार्बन. मग इकडचा आपण घेताना बीटा 2 घेऊ. दिस इज CH3. दिस इज CH2. कारण याच्यामधला हायड्रोजन रिमूव्ह करायचा आहे, कारण इथं बीटा 2 आहे. CH. तर इकडचा अल्फा मधला काय गेला? हॅलोजन गेला. इकडचा काय रिमूव्ह झाला? हायड्रोजन रिमूव्ह झाला. म्हणजे इथं काय फॉर्म होईल? डबल बॉन्ड. CH. आता इकडं बीटा 1. आता बीटा 1चा काय आहे? CH3. इकडचा काय येईल आता? CH. काय येईल इथं? CH. डबल बॉन्ड CH CH3 आणि याचं नाव असेल ब्युटेन 2 आणि याचं नाव असेल ब्युटेन 1. समजलं? मग दॅट इज एका हायड्रोजनचा म्हणजे बीटा 1चा एक हायड्रोजन, बीटा 2चा एक हायड्रोजन. मग अशा वेळेस काय किती प्रॉडक्ट मिळतील आपल्याला? दोन प्रॉडक्ट मिळतील. पहिल्याचं नाव असेल ब्युटेन 1 आणि ब्युटेन 2. आता याच्यामध्ये हा लेस स्टेबल असेल. इट इज अ लेस स्टेबल. आणि हा जो असेल हा मोर स्टेबल. मोर स्टेबल. आता हा लेस स्टेबल का आणि तो मोर स्टेबल का? बिकॉज इट इज अ फाउंड टू बी मोर इथिल ग्रुप. इथं दोन इथिलचे ग्रुप तयार झाले. मोर इथिल ग्रुप. किंवा आपण असंही म्हटलं सिमेट्रिकल. दॅट इज 4 कार्बन
4 कार्बन 2 हायड्रोजन. इट इज अ सिमेट्री. इकडे जर घेतलं तर इथं फक्त CH3चा एक ग्रुप लागेल, तिकडच्या बाजूला नाही. किंवा अनसिमेट्रिकल पण आहे. इट इज अ लेस स्टेबल आणि इट इज अ मोर स्टेबल. मग याचा ज्याने शोध लावला तो होता सेल्झेप. म्हणजे या आपण काय म्हणतो सेल्झेप प्रोटीन आणि याला म्हणतो हाफमॅन. हे दोघं सायंटिस्ट एकत्र आल्यानंतर त्यांनी सेल्झेपने हा रूल अप्लाय केला आणि हाफमॅनने हा रूल अप्लाय केला. आणि दिस इज हाफमॅन रूल, दिस इज सेल्झेप. समजलं? मग जर समजा सेल्झेप रूलमध्ये मोर अल्किल ग्रुप असतील, नीट लक्षात. सेल्झेप रूलमध्ये काय असतात? मोर अल्किल ग्रुप असतात आणि हाफमॅनमध्ये काय असतात? लेस अल्किल. आणि इट इज अ मोर स्टेबल, इट इज अ लेस स्टेबल. आता रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल, सेकंड जो टॉपिक असेल तो आहे रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल. रिॲक्शन विथ ॲक्टिव्ह मेटल. मग याच्यामध्ये जे रिॲक्शन होते, इट इज ॲक्टिव्ह मेटल लाईक दॅट सोडियम, मॅग्नेशियम आणि कॅडमियम. इट इज अ ॲक्टिव्ह मेटल. मग याची एक सिंपल रिॲक्शन घेऊ. इट इज अ कंबाईंडिंग RX plus Mg. It is alkyl halide. It is the active metal of magnesium in presence of dry ether. RMgX, that is alkyl magnesium halide. And it is a Grignard reagent and it is a powerful agent. याचा जो शोध होता तो शोध कोणी लावला होता? ग्रिग्नार्ड रिएजंट. आणि त्याला या शोध लावल्याबद्दल 1932 मध्ये नोबेल प्राइज मिळालेलं होतं, ग्रिग्नार्ड रिएजंट. या रिॲक्शनला आपण काय म्हणतो? ग्रिग्नार्ड रिएजंट. अल्किल हॅलाइड कंबाइंड टू मॅग्नेशियम ॲटम. इट इज अ ॲक्टिव्ह मेटल. अल्किल हॅलाइड कोणाला कॉम्बिनेशन देईल? मॅग्नेशियमला. इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. It is a alkyl magnesium halide and it is called as Grignard reagent. And it is a 1932. It is a Nobel Prize of this reagent. समजलं? मग आता याचे आपण काही रिॲक्शन घेऊ. इट इज अ ऑर्गॅनिक मेटॅलिक कंपाऊंड. याला आपण ऑर्गॅनिक मेटॅलिक कंपाऊंड पण असं पण म्हणतो. ऑर्गॅनिक मेटॅलिक कंपाऊंड. समजा आपण घेतलं RMgX. It is a Grignard reagent, alkyl magnesium halide plus CH3OH. It is an methyl alcohol in presence of dry ether. But it is a combination of R and H. इकडचा हा अल्किल आणि इकडचा एक हायड्रोजन इन कंटेन हायड्रोकार्बन. काय तयार करेल तो? हायड्रोकार्बन तयार करेल. प्लस राहिले काय मग? CH3 इकडे येईल Mg. हा Mg आणि इकडचा हा काय आला? MgO घ्या किंवा इकडं X. समजलं? आणि इट कंटेन टू अल्किल हायड्रोकार्बन. इट इज अ कंटेन हायड्रोकार्बन. किंवा असं न करता आपण असं MgXOCH. इट इज MgXOCH3. मग आता समजा याचं आपण एक्झाम्पल घेतलं. CH3 MgCl methyl magnesium chloride plus
CH3OH in presence of dry ether. आता आपल्याला काय मिळालं नीट लक्षात घ्या. R means CH3 आणि इकडचा H कॉम्बिनेशन आहे म्हणजे काय मिळेल तर CH4 आणि इट इज अ मिथेन. इट इज अ मिथेन आणि प्लस MgXOCH3. समजा आपण याच्या जागी इथिलचा ग्रुप घेतला C2H5 घेतला. एक हायड्रोजन काय होईल मिक्स होईल म्हणजे इथे C2H6 आणि इट इज अ इथेन. म्हणजे काय मिळेल तुम्हाला इथं हायड्रोकार्बन. कॉम्बिनेशन ऑफ इथिल ग्रुप म्हणजे इकडचा अल्किल ग्रुप आणि इकडचा एक हायड्रोजन. सेकंड रिएक्शन मध्ये बघू आपण आता. समजा अमोनिया घेतला RNGX प्लस NH3 आता इथं पुन्हा ते हायड्रोकार्बन तयार होईल. इकडचा R आणि याच्यामधला एक हायड्रोजन RH. इट इज अ हायड्रोकार्बन. आणि प्लस इथं राहील तुमचा Mg इकडचा X आणि इकडचा NH. कारण NH3 मधला एक हायड्रोजन काय झाला रिमूव्ह झाला त्याची जागा आपण घेतली NH2. आता सेकंड what reaction. What is meaning by what reaction. त्याचा आपण एक सिंपल एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला लगेच कळेल what reaction means. In presence of two alkyl halides. Combination of sodium metal. दोन अल्किल हालाइड घ्यायचे त्याची रिएक्शन कोणाबरोबर करायची सोडियम बरोबर करायची इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. आता नीट लक्षात इथं आपल्याला काय दिलं अल्किल हालाइड घ्यायचा. अल्किल हालाइडची रिएक्शन कोणाबरोबर करायची सोडियम मेटल बरोबर करायची इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. मग आता इथं 1R second plus twice NaX and this reaction is called as what reaction. आता याचं आपण एक्झाम्पल घेऊ. समजा इथिलचे ग्रुप इथिल ब्रोमाइड in presence of sodium metal. It is a catalytic dry ether. आता इथं दोन इथिलचे ग्रुप आहेत. आता इथं 1 C2H5 सेकंड इज C2H5 प्लस twice NaBr. This name is butane. कारण 4 कार्बन आहे ब्युटेन. समजा तुम्ही इथिलच्या जागी मिथिल घेतला. इथिलच्या जागी काय घेतला मिथिल घेतला. twice CH3Br मिथिल ब्रोमाइड in presence of sodium metal dry ether. आता इथं मिथिलचे किती ग्रुप आहेत दोन म्हणजे इथे CH3 इथं पण येईल CH3. हा काय झाला इथेन कारण दोन कार्बन आहे इथेन आणि प्लस twice NaBr. आता इथं दोन एक्झाम्पल घेत असताना दोघोच्या दोघं ग्रुप कसे होते सारखे होते. इथं दोन्ही ग्रुप इथिलचे आहेत दोन्ही ग्रुप मिथिलचे आहेत. जर समजा एखाद वेळेस असं आलं एक डिफरंट कंपाऊंड दोघंच्या दोघं ग्रुप जर वेगवेगळे राहिले तर काय घडेल. दोघंच्या दोघं ग्रुप जर वेगवेगळे राहिले तर काय घडेल. समजा आपण एक्झाम्पल घेऊ इथिल ब्रोमाइड आणि मिथिल ब्रोमाइड.
methyl bromide and methyl bromide. And in presence of sodium dry ethanol. ज्या वेळेस असं घडेल त्यावेळेस त्याचे प्रॉडक्ट येतील 3. किती प्रॉडक्ट येतील? 3. फर्स्ट, सेकंड अँड थर्ड. आता 3 प्रॉडक्ट कसे येतील नीट लक्षात घ्या. समजा दोघंच्या दोघं जर इथिल ब्रोमाइड घेतले, दोघंच्या दोघं काय घेतले? इथिल ब्रोमाइड घेतले, तर इथे C2H5 पुन्हा एक C2H5 प्लस ट्वाइस NaBr. हा झाला पहिला प्रॉडक्ट. इट इज अ नेम इज ब्युटेन. ही झाली पहिली कंडिशन. दोघंच्या दोघं काय आहे? इथिल ब्रोमाइड. जसे दोघं इथिल ब्रोमाइड घेतले तसे दोघं काय घ्यायचे? मिथिल ब्रोमाइड. म्हणजे इथं मिळेल तुम्हाला CH3, इथं पण मिळेल CH3 प्लस ट्वाइस NaBr. म्हणजे हा असेल तुमचा काय असेल? इथेन. कारण इथं 2 कार्बन आहे. ही झाली सेकंड कंडिशन. दोघं इथिलचे ग्रुप घेतले, दोघं मिथिलचे ग्रुप घेतले. आता एक इथिलचा ग्रुप आहे आणि दुसरा मिथिलचा ग्रुप आहे. म्हणजे इथं तयार होईल तुमचा C2H5 आणि इकडे येईल CH3 प्लस ट्वाइस NaBr. आणि इट इज अ प्रोपेन. कारण 3 कार्बन. म्हणजेच काय की जर दोघं ग्रुप सारखे राहिले तर इट इज अ कंडिशन 1 प्रॉडक्ट. जर दोघं ग्रुप वेगवेगळे राहिले तर इथं किती प्रॉडक्ट मिळतील तुम्हाला? 3 प्रॉडक्ट मिळतील. पहिला मिळेल ब्युटेन, दुसरा मिळेल इथेन आणि तिसरा मिळेल प्रोपेन. रिएक्शन ऑफ हॅलो अरेंज. तुमचा जो टॉपिक असेल तो आहे रिएक्शन ऑफ हॅलो अरेंज. हॅलो अरेंज. रिएक्शन ऑफ हॅलो अरेंज. समजा आपण ब्रोमोबेन्झीन घेतला रिएक्शन विथ मेटल. पहिली जी येईल रिएक्शन विथ मेटल. विथ मेटल. रिएक्शन विथ मेटल. समजा ब्रोमोबेन्झीन घेतला. ब्रोमोबेन्झीन 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 प्लस त्याच्यामध्ये घेतला आपण CH3Br. इथं दोघं ग्रुप वेगवेगळे आहेत. CH3Br इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. समजा आपण दोघं सोडियम घेतले ट्वाइस Na इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. हा काय आहे? मिथिल ब्रोमाइड. मिथिल ब्रोमाइड. आता इथं दोघं प्रॉडक्ट हे वेगवेगळे आहेत पण हा अरिल हॅलाइड आहे आणि हा काय आहे? अल्किल हॅलाइड. त्याच्यामुळे याचे 3 प्रॉडक्ट नाही येणार. 3 प्रॉडक्ट केव्हा येतील? ज्यावेळेस दोघंच्या दोघं काय पाहिजे? अल्किल हॅलाइड. एक मिथिलचा ग्रुप होता, दुसरा इथिलचा ग्रुप होता. इथं तसं नाही आहे. हा ब्रोमोबेन्झीन आहे आणि हा मिथिल ब्रोमाइड. सर्वात पहिले आपण काय करू? नीट लक्षात. इकडचा Brचा आयटम काय करायचा? रिप्लेस करायचा. हा पण Brचा आयटम काय करायचा? रिप्लेस करायचा. प्लस काय मिळेल इकडे तुम्हाला? ट्वाइस Na. आणि इकडे मिळेल तुम्हाला ही बेन्झीनची रिंग. बेन्झीनच्या रिंगमधून कोणता ग्रुप रिमूव्ह झालेला आहे? Br. त्याची जागा कोण दिला होता? CH3. आणि इट इज अ टोबून. इट इज अ प्रेझेन्स ऑफ समजले रिएक्शन लिहून. जर समजा क्लोरोबेन्झीन घेतला. झालं? क्लोरोबेन्झीन घेतला. क्लोरोबेन्झीन in presence of sodium dry ether. It is a chlorobenzene. लिहून घ्या. बेन्झीनची रिंग किती आहे? 2. 2 क्लोरोबेन्झीन इन
ऑफ 2 सोडियम मेटल इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर. आता इथं बेन्झिनच्या रिंग काय आहे 2 आहे. हे दोघं Cl चे ग्रुप काय होतील रिमूव्ह होतील. ते कोणाला मिळतील ट्वाइस NaCl. आता इथं बेन्झिनच्या रिंग किती राहिल्या 2. ही फर्स्ट अल्टरनेट डबल बॉन्ड आणि इट इज अ कनेक्टेड बाय अनदर आणि इट इज अ बाय लक्षात बाय कसो सेकंड रेझोनन्स. आता 11वीला आपण असताना रेझोनन्स हायपर कॉन्जुगेशन हे शिकलेलं आहोत. आता त्याच्यामध्ये घेऊ आपण क्लोरोबेन्झिनचं एक्झाम्पल घेऊ. क्लोरोबेन्झिन alternate double bond, it is a chlorobenzene, it is a denoted electron. आता रेझोनन्स कसं घडेल एक लक्षात घ्या. इट इज अ फर्स्ट स्ट्रक्चर, इट इज अ फर्स्ट स्ट्रक्चर. हा जर इकडे गेला तर इथं काय फॉर्म करेल डबल बॉन्ड. हा इकडे आला तर इथं कोणता चार्ज निर्माण होईल निगेटिव्ह चार्ज. पुढे घेऊ आपण डबल बॉन्ड C इथे निगेटिव्ह चार्ज इकडे डबल बॉन्ड डबल आलं तर हे झालं सेकंड स्ट्रक्चर. समजा हा जर इथे गेला तर हा सिंगल बॉन्डचा काय होईल डबल बॉन्ड आणि हा जर इकडे घेतला तर इथं कोणता चार्ज तयार होईल पुन्हा निगेटिव्ह चार्ज. कोणता चार्ज तयार होईल निगेटिव्ह चार्ज. इथे डबल बॉन्ड इथे डबल बॉन्ड इथे कोणता चार्ज होईल निगेटिव्ह चार्ज. इट इज अ सेकंड स्ट्रक्चर. थर्ड स्ट्रक्चर तर हा निगेटिव्ह चार्ज जर इथे गेला तर याचा काय सिंगलचा डबल बॉन्ड आणि हा जर इकडे गेला तर इथं काय तयार होईल तुझा परत निगेटिव्ह चार्ज. निगेटिव्ह चार्ज इट इज अ फोर्थ स्ट्रक्चर. आता समजा हा इकडे गेला सिंगल बॉन्डचा डबल बॉन्ड आणि इकडे जर इकडे गेला तर इथं पुन्हा ते दोन इलेक्ट्रॉन काय होतील मिळतील. हे स्ट्रक्चर आपण इकडे करतो. आणि स्ट्रक्चर नंबर 5 इट इज अ क्लोरोबेन्झीन आणि इट इज अ रेझोनन्स. हा कोणता इफेक्ट आहे रेझोनन्स शिफ्टिंग ऑफ डबल बॉन्ड. स्ट्रक्चर 1 आणि स्ट्रक्चर 5 इट इज अ रेझोनन्स. फक्त पोझिशन कोणाची बदलली डबल बॉन्डची पोझिशन. बाकीचे सेकंड थर्ड अँड फोर्थ मध्ये आपण इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम आर्थोकडनं पॅरा पोझिशन पॅराकडनं मेटा पोझिशन त्याच्या पोझिशन झालं. आतापर्यंत आपण जेवढे शिकलो त्याच्यामध्ये आपण क्लोरोबेन्झीन असो हायपर कॉन्जुगेशन असो सगळं असो जेवढं झालेलं आहे तेवढं नोटबुकमध्ये राईट डाऊन करा आणि काही शंका असतील तर मला विचारा. तोपर्यंत गुड बाय.